तर हा शेवटचा घास आहे मिसळीचा. पूर्ण मिसळ संपलेली आहे. हे जे मिसळचं लोकेशन आहे ते एकदम रोड टच आहे. या मिसळमध्ये जो फरसाण वापरला जातो तो त्यांचा इथे बनतो, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही मिसळ कुठे मिळते ते देखील तुम्हाला सांगणार आहे. चला या आतमध्ये. तर हे समोर जे तुम्हाला दिसते ते फुगेवाडी मेट्रो स्टेशन आहे आणि इथून अशी मेट्रो जाते आणि त्याच्या समोरच तुम्हाला इथे मिसळचे आउटलेट आहे. काका नमस्कार. नमस्कार. तर काका आम्ही मिसळ इथे ट्राय केली आणि आम्हाला असं लक्षात आलं की इथे मिसळचा जो फरसाण आहे तो देखील इथेच बनला जातो. तर तेच बघायला आम्ही इथे आतमध्ये आलो. हो, हे आमचं अगदी 75 वर्षापासून हे मिसळचं जे फरसाण आहे हे आम्ही स्वतः बनवतो. अगदी पारंपरिक पद्धतीनं आहे. तसंच 75 वर्षापासून तीच चव आहे. लोकांना ती चव फार आवडते. त्यातला क्रिस्प आवडतो. आता सध्या हे वडे चालू आहेत. 1-2 मिनिटात आपण. आणि हे काय इथे बनवून मिसळमध्ये जो तिखट चिवडा असतो हा आता तयार झालेला आहे. तो कसा होतो, म्हणजे काय असतं प्रिपरेशन त्याचं? हां, याच्यामध्ये हा दगडी पोह्याचा चिवडा असतो आणि अतिशय तिखट आणि सुंदर चवीला असा असतो. मिसळचं त्याला एक वेगळी सुंदर चव येते. आता आपण बघतोय की ही जी मिसळची शेव आहे ही जी आमच्या ग्राहकांना अतिशय खूप आवडते. अगदी हिला कडकपणा, ज्याला आपण क्रिस्प म्हणूया, इतका सुंदर पद्धतीनं ती आता पारंपरिक पद्धतीनं कसलंही कुठलीही भेसळ नाही, अत्यंत चांगल्या क्वालिटीचं बेसन आपण ही तयार करत असतो. आपण ते बघू शकता. आपण बघतो की बरेच जे मिसळची दुकानं आहेत, मिसळचे हॉटेल आहेत, हे फरसाण त्यांचं स्वतःचं नसतं, ते बाहेरनं विकत आणतात. मात्र आपलं वैशिष्ट्य हे आहे की पूर्वीपासनं जे मिसळचं फरसाण आहे, मग ती मिसळची शेव असेल, ही मिसळची शेव आहे. त्याच्यानंतर दुसरी आणखी एक बारीक शेव म्हणतो आपण त्याला, हा चिवडा असतो, गाठी शेव असते, पापडी असते. हे सर्वच्या सर्व हे इथेच बनतं. हे महत्त्वाचं आहे. आणि हे ग्राहकांना आमची मिसळ जेवढी आवडते तितकंच आमचं फरसाणसुद्धा आवडतं. आमचं फरसाणसुद्धा खूप लोक अगदी आवर्जून घेऊन जातात. आता आपण आमची जी प्रसिद्ध मिसळ आहे ती लावतोय. प्रथम फरसाण डिशमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आयटम मटकी पण आलेली आहे. अगदी ही मटकीसुद्धा आम्ही स्वतः गावरान पद्धतीची ती छानपैकी त्याला मोड आलेली आहेत. आणि आता आपण वरून पडणार आहे सॅम्पल. सरळ, साधी, सोपी पण उत्तम चवीची अशी आमची ही मिसळ आहे. गरमागरम रस्सा. म्हणजे इथे बघा, इथे फरसाण बनते आणि डायरेक्ट इकडे मिसळच्या प्लेटमध्ये येते. आणि रोजचं रोज ताजं फरसाण आणि ते बनवण्याची ते खाण्याची मजा ही काही औरच आहे. आता आणखीन एक गोष्ट सांगतो की आता तुम्ही हा जो कट बघताय किंवा रस्सा म्हणूया, आपण याला ग्रेव्ही म्हणूया, ही तुम्हाला अगदी कमी तिखट, मध्यम प्रकारात किंवा अतिशय तिखट अशा तिन्ही प्रकारात. अच्छा, हे महत्त्वाचं आहे. पण हवी तशी तुम्ही ती चवीनं करू शकता. त्याचा कुठलाही त्रास आपल्याला होत नाही. म्हणजे असं नाही का तुम्ही तिखट देताय मला नाही चालायचं तरी पण खायला लागते, अशातला भाग अगदी नाही. लोक आवर्जून घरी लहान मुलांना खायची आहे, त्याला आम्ही बिगर तरी शब्द वापरतो. बिगर तरी द्या. लहान मुलं सुद्धा अतिशय आवर्जून आमची मिसळ आवडीनं खातात. कधी कधी आम्ही गमतीनं म्हणतो की आमची 4थी पिढी आता ग्राहकांची ही मिसळ खायला सुरुवात केलेली आहे. अरे वा. तर 3 पिढ्यांपासून बनणारी ही पुण्यातली प्रसिद्ध धाडगे मिसळ. आणि काका आपल्या सोबत आहेत. काका लोकेशन सांगा आणि तुमचा नंबर द्या, म्हणजे जेणेकरून जे येणार असतील ते तुम्हाला फोन करून येतील इथे आणि मिसळचा आस्वाद घेतील. अगदी. सगळ्यात महत्त्वाचं, गेली 75 वर्षापासून खडकी बाजार येथे आमचं हॉटेल सुप्रसिद्ध आहे मिसळसाठी आणि आमच्या फरसाणसाठी. आता मुंबई पुणे रोड फुगेवाडी, म्हणजे अगदी जर तुम्ही थोडंसं बघितलं तर फुगेवाडी मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ ही आमचं मिसळचं नवीन आउटलेट आम्ही आता सुरू केलेलं आहे. तर सर्वांनी अवश्य या लोकेशनला भेट द्या, आमच्या या आउटलेटला भेट द्या. चव तीच आहे, फक्त जागा नवीन आहे.